20-30 वर्ष जुनं दुखणं देखील बरं होईल या घरगुती उपायाने फक्त एकदा करून बघा। आणि यामध्ये घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत। अगदी टाचाला भेगा पडल्या असतील किंवा गुडघे दुखत असतील, पाय दुखत असेल, टाच दुखत असेल, कंबर दुखी असेल किंवा पाठ दुखी, खांदे दुखी, तर अशा प्रकारच्या सर्व त्रासांवरती हा उपाय तुम्हाला कामी येणार आहे। एकही रुपया खर्च न करता घर बसल्या तुम्ही हा उपाय करू शकता। एकदा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया। तर इथे बघा, मी घेतलेल्या आहेत काडीपेटीच्या 4-5 काड्या। तर इथे आपल्याला या काड्या नक्की घ्यायच्या आहेत आणि या कशा कधी कुठे वापरायच्या ते आपण पुढे बघणारच आहोत। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे कांदा। इथे मी विशेष म्हणजे पांढरा कांदा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर पांढरा कांदा असेल तर पांढराच वापरा, नसेल तर लाल वापरू शकता। पण पांढऱ्या कांद्याचे अजूनच जास्त फायदे आहेत, त्यामुळे इथे मी अगदी छोट्या साईजचा एक कांदा वापरणार आहे। कांदा बघा, एक स्लाइस जी आहे ना ती पातळ अशी आपल्याला एक काढून घ्यायची आहे, ही आपण नंतर वापरणार आहोत। आणि बाकी जे कांदा आहे ना तर असाच थोडासा बारीक कट करून घ्या। अगदी तुमच्याकडे पांढरा कांदा असेल तर वापरा, नसेल तर लाल वापरला तरी चालेल। आणि त्यानंतर बघा, इथे मी कांदा थोडासा बारीक करून घेतलेला आहे। याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। इथे तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता आणि रोज रोज बनवायची अजिबात गरज नाही। एकदाच बनवून ठेवलं तर अगदी वर्षभरापर्यंत तुम्हाला याचा वापर करता येईल, तसं तर जास्त दिवस वापरायची गरज पडत नाही। त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे लसूण। लसणाच्या आपल्याला 4-5 कळ्या घ्यायच्या आहेत, तर त्याला मी सोलून घेतलेला नाही, पाचोळ्यासहित वापरणार आहे। आणि त्यानंतर एक खलबत्ता घ्यायचा। खलबत्त्यामध्ये आपण या लसणाच्या कळ्या थोड्याशा ठेचून घेणार आहोत। जास्त बारीक पेस्ट नाही झाली तरी चालतं, अगदी तुम्ही याला थोडं कट करून जरी टाकलं ना तरी चालेल। फक्त थोडंसं का होईना याला आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे किंवा तोडून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर बघा, या छोट्याशा वाटीमध्ये आता मी ही लसणाची पेस्ट देखील काढणार आहे। तर कांद्याचा भाग तर आपण एका वाटीमध्ये ठेवलेलाच आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे। काळे मिरे नक्की वापरा। अगदी आपण घरात जो उपाय करत आहोत ना त्याचा डबल फायदा होतो या काळ्या मिऱ्यामुळे। त्यामुळे इथे साधारण आपल्याला 7-8 काळे मिरे आपल्याला वापरायचे आहेत। आणि याला देखील आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत। काळ्या मिऱ्याची पावडर तुमच्याकडे असेल ती जरी वापरली तरी चालेल, फक्त चांगला काळ्या मिऱ्यातून असा वास येत असावा, म्हणजे थोडं फ्रेश असावं असं वापरा, म्हणजे त्याचा फायदा होईल। आणि तुम्ही बघतच आहात, या सर्व गोष्टी आपल्या घरी सहज मिळतात आणि यामध्ये बनवायला पण जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटात हे बनवून तयार होतं। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक छोटीशी कढई किंवा कोणतंही तुम्ही एक छोटंसं भांडं घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तेल बघा, इथे तुम्ही जसं 2-3 तेल वापरू शकता। कोकोनट ऑइल घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण ते थंड असतं। उन्हाळ्यात ठीक आहे, पण इतर ऋतूमध्ये तुम्ही जसं की एरंडीचं तेल आहे, मोहरीचं तेल आहे ते वापरा, म्हणजे अजून फायदेशीर ठरेल। बाकी तुम्ही जसं एरंडीचं किंवा मोहरीचं तेल एकत्र करून घेतलं किंवा कोकोनट ऑइल त्यामध्ये थोडं मिक्स केलं तरी चालतं। त्यानंतर बघा, इथे तुम्ही कमी जास्त तुमच्यानुसार बनवा। तेलाचं प्रमाण जेवढं घेत आहात त्यानुसार बाकी इतर वस्तू तुम्हाला वाढवाव्या लागतील किंवा कमी करता येतील। त्यानंतर आपल्याला गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला टाकायचे काळे मिरे जे आपण बारीक केले होते। त्यानंतर टाकायचा लसूण। थोडासा लसूण आपल्याला तेलामध्ये चांगला गरम होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत बघा, आपण ज्या काडीपेटी घेतल्या होत्या ना तर त्या आपल्याला कशा वापरायच्या आहेत, तर याचा जो समोरचा भाग आहे ना, यावरती जो मसाला असतो जो की जळतो तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। तो भाग तसाच तुम्ही तेलामध्ये टाकला तर आग पकडू शकतो, त्यामुळे तो भाग काढून टाका। त्यानंतर बघा, आपल्याला या काड्या घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर इथे मी जसं पूर्ण लसूण असा लालसर झाला की कांदा टाकून घेतलेला आहे। आणि ज्या आपण काडीपेटीच्या काड्या वापरत आहोत ना तर त्याऐवजी तुम्हाला जर तुमच्याकडे छोटे छोटे असे लाकडी काही काड्या असतील किंवा काही झाड असेल वाळलेलं त्याच्या छोट्या काड्या असतील ना त्या जरी वापरल्या तरी चालतात, पण घरामध्ये सहज या काड्या असतात तर वेगळं काही शोधायची गरज नाही। त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये टाकायचा आहे थोडासा कापूर। कापूर नक्की वापरा, कापराने भरपूर फायदा होतो। देवघरामध्ये आपण जो कापूर जाळतो ना तोच आपल्याला वापरायचा आहे। आणि त्याचं पावडर करून मी बारीक करून यामध्ये टाकलेलं आहे। 2 छोट्या वड्या जरी घेतलं तरी चालतं। त्यानंतर या काडीपेटीच्या काड्या मी यामध्ये टाकल्या आणि ही जी आपण छोटी चकती काढून ठेवली होती, जी स्लाइस काढून ठेवली होती कांद्याची, ती देखील यामध्ये टाकून अशी गरम थोडीशी करून घ्यायची आहे। थोडंसं गरम करा, थोडंसं लालसर झालं की आपण त्याला बाजूला काढणार आहोत। आणि त्यानंतर चांगलं असं लालसर होईपर्यंत हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, जे आपण कांदा व्यवस्थित थोडा लालसर एक चकती त्याची करून घेतली होती ना त्यावरती मी थोडीशी हळद टाकून त्याला चांगलं हळदीचा असा लेप लावलेला आहे।
आणि हे ते कंबरदुखी म्हणा, गुडघेदुखी किंवा पायदुखी, टाचदुखी हा त्रास तुम्हाला घालवायचा असेल ना, तर त्यासाठी अजून एक काम करा, म्हणजे हा त्रास तुम्हाला कायमचा घालवता येईल, परत कधीच होणार नाही. एक जुना सॉक्स घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे मी जसं कट केलं आहे ना तसं कट करून घ्यायचं 2 भागामध्ये. सॉक्सचा समोरचा भाग आपल्याला पाहिजे नाही, तो मी बाजूला ठेवलेला आहे आणि 2 वरचे भाग ठेवलेले आहेत आणि कधी कुठे कसे वापरायचे ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर बघा, आता तेल आपल्याला अगोदर गाळून घ्यायचं आहे आणि तेल सध्या खूप गरम आहे तर हे आपण थोडंसं नॉर्मल टेम्परेचर येऊपर्यंत याला बाजूला ठेवूयात. पण यामधील टाकलेल्या या ज्या काड्या आहेत किंवा कांदा लसूण जे पूर्ण यामध्ये असं चांगलं मुरलेलं आहे ते सध्या खूप जास्त गरम आहे, तर हे आपल्याला गरम असतानाच वापरायचं आहे. थंड झाल्यावर याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे बघा कसं वापरायचं. त्यासोबतच आपण जे कांद्याची स्लाइस गरम केली होती ना, ती देखील गरमच वापरायची आहे. थंड झाल्यावर त्याचा काही फायदा होत नाही. आता बघा, याला वापरण्यासाठी ना तेल थोडंसं जेवढं तुम्हाला सहन होतं कोमट तेवढं तुम्हाला लावायचं आहे. प्रत्येक वेळेस तेल जर तुम्ही कोमट करून वापरलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल, आराम वाटेल, कारण की तो भाग चांगला शेकल्यासारखा होतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि खूप छान रिलॅक्स फील होतं. तर त्यानंतर बघा, जिथे तुम्हाला त्रास आहे जसं खांदेदुखी म्हणा किंवा कंबरदुखी, पायदुखी, टाचदुखी, त्या भागावरती या तेलाने मालिश करा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबतच जर तुम्हाला टाचदुखी किंवा गुडघेदुखीचा भरपूर असा त्रास असेल ना, त्यासाठी काय करायचं, हे मी गुडघ्यावरती करून दाखवत आहे, तुम्ही टाचेवरती देखील हेच करायचं आहे. तर ही आपण कांद्याची स्लाइस एक छोटी ठेवली आहे, बाकी तुम्ही 2-3 कांद्याच्या स्लाइस अशा गरम करून घ्या आणि पूर्ण कांदा जो गुडघा आहे ना तो कांद्याने असा कव्हर करून घ्यायचा. आणि सॉक्सचा जो भाग आपण कट केला होता ना बघा, तो कसा वापरायचा. इथे तुम्ही सॉक्सच्या भागाऐवजी कपडा वापरू शकता, फक्त तुम्हाला टाईट व्यवस्थित बांधायचं आहे. एवढं टाईट नका बांधू की रक्त थांबेल, पण चांगलं यावरती हे घट्ट बसेल असं बांधून घ्यायचं. सॉक्समुळे काय होतं, एकतर ब्लड सर्क्युलेशन पण व्यवस्थित होतं आणि टाईट कांदा तिथे बसतो, म्हणजे त्या ठिकाणी गरम असा कांदा आपण ठेवल्यामुळे चांगला तो भाग बऱ्याच वेळासाठी शेकला जातो आणि आराम मिळतो. सूज असेल तर ती देखील कमी होते. बाकी बघा, टाचदुखीचा त्रास असेल ना, या ठिकाणी देखील तुम्ही कांदा अशा प्रकारे टाचेवरती ठेवू शकता, 1-2 कांद्याच्या स्लाइस. किंवा तुम्ही इथे बघा काय करता येईल, आपल्याला जो आपण सॉक्सचा भाग कट केला आहे, टाचेचा जो भाग होता ना सॉक्समध्ये, तो बघा कसा इथे आपल्याला लावता येईल. चांगला अगोदर ना टाचाची मालिश करून घ्यायची. जर तुमच्या टाचाला भेगा असतील तर टाचा अगोदर स्वच्छ करून घ्या, त्यानंतर हळूवार मालिश करा. आणि टाचा खास करून खूप बऱ्याच जणांच्या दुखतात, तर त्यासाठी काय करायचं, या ज्या काड्या आहेत ना ज्या आपण गरम केल्या होत्या त्या गरमच वापरायच्या. गरम काड्या या ठिकाणी सॉक्सच्या मदतीने, किंवा सॉक्स नसेल तर तुम्ही इथे कपड्याने पट्टी बांधू शकता, पण ती पट्टी या भागावरती व्यवस्थित बांधता येत नाही, इकडे तिकडे सटकते. पण हा सॉक्सचा भाग खूप छान या ठिकाणी व्यवस्थित बसतो. तर या काड्या अगदी टाचेच्या खाली अशा प्रकारे ठेवायच्या, जेणेकरून इथे यामुळे काय होतं, इथे ॲक्युप्रेशर निर्माण होतं, जेणेकरून इथे तुमचा जो टाचदुखीचा त्रास आहे ना तो कमी करण्यासाठी मदत होते. आणि घट्ट बांधायचं, जर कपड्याने बांधत असाल, बाकी तुम्ही सॉक्स बांधला असेल ना तर खूप छान घट्ट या ठिकाणी व्यवस्थित बसतं, खूप चांगला आराम मिळतो. रात्री झोपण्या अगोदर हे जर तुम्ही असं लावून इथे ठेवलं ना, सकाळी बघाल टाचदुखी खूप कमी झालेली असेल आणि 2-3 दिवस केलं तर हळूहळू पूर्ण त्रास देखील निघून जातो. नक्की एकदा करून बघा. आणि बघू शकता, जुन्या सॉक्सचा आपण चांगलाच वापर करू शकतो. इतर कपडा काही असं बांधायची गरज नाही किंवा खूप मोठं असं काही इथे ठेवायची गरज नाही. खूप छान याचा रिझल्ट येतो. एकदा नक्की करून बघा. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.